हार, उसे तूने गोद उठायो रे माँ ब्रह्म तेरे घर आ। हे माँ महंगी बाबड़ भाग, तू जो ऐसो लाल जलायो। हे माँ महंगी बाबड़ भाग, तू जो ऐसो लाल जलायो। योगी जिनको पकड़ न पाए, योगी जिनको पकड़ न पाए, तूने उंगली पकड़ चलायो रे माँ ब्रह्म तेरे घर आ। हे माँ महंगी बाबड़ भागी, तू जो ऐसो लाल जलायो। हे माँ महंगी बाबड़ भागी, तू जो ऐसो लाल जलायो। हम भक्तों के जो दुख करता, हम भक्तों की जो दुख करता, तूने सुख पहुँचायो रे माँ ब्रह्म तेरे घर आ। हे माँ महंगी बाबड़ भागी, तू जो ऐसो लाल जलायो। हे माँ महंगी बाबड़ भागी, तू जो ऐसो लाल जलायो। मूरत तेरी प्यारी अनुपम, मूरत तेरी प्यारी अनुपम, बड़भागी दर्शन पाए रे माँ ब्रह्म तेरे घर आए। हे माँ महंगी बाबड़ भागी, तू जो ऐसो लाल जलाए। हे माँ महंगी बाबड़ भागी, तू जो ऐसो लाल जलायो। तेरी पूर्ण हुई है तपस्या, तेरी पूर्ण हुई थी तपस्या, ईश्वर को पुत्र बनायो रे माँ ब्रह्म तेरे घर आ। हे माँ महंगी बाबड़ भागी, तू जो ऐसो लाल जलायो। हे माँ महंगी बाबड़ भागी, तू जो ऐसो लाल जलायो। माँ तुझ में थी गजब की श्रद्धा, माँ तुझ में थी गजब की श्रद्धा, तेरे जैसा नजर न आयो रे माँ ब्रह्म तेरे घर आ। हे माँ महंगी बाबड़ भागी, तू जो ऐसो लाल जलायो। हे माँ महंगी बाबड़ भागी, तू जो ऐसो लाल जलायो। ऐसो लाल जलायो, खुद ब्रह्म तेरे घर आयो। ऐसो लाल जलायो, खुद ब्रह्म तेरे घर आयो। हे माँ महंगी बाबड़ भागी, तू जो ऐसो लाल जलायो। हे माँ महंगी बाबड़ भागी, तू जो ऐसो लाल जलायो। सर्वात मोठं कोणाचं दान असेल अथवा सर्व समाजामध्ये या धरतीमध्ये कोणाचं सर्वात मोठं दान असेल तर मातेच असतं. आजपर्यंत या धरतीवर महान आत्मा होऊन गेले आणि या महात आत्मापैकी पूज्यश्रींचा एक मोठा वाटा आहे आणि या वाटामध्ये माता मेहंगीबाईंचा फार मोठा वाटा आहे. प्रत्येक नारी ही मेहंगीबाईसारखी जर असेल तर ही धरती स्वर्ग बनल्याशिवाय राहू शकणार नाही. प्रत्येक स्त्री शक्ती माता मेहंगीबाईसारखी उदाहरण करण्याची असेल तर ह्या धरती स्वर्गापेक्षाही महान बनल्याशिवाय राहणार. कारण मातृशक्ती एवढी मोठी महान आहे, मातृशक्तीमध्ये एवढी मोठी ताकद आहे, मातृशक्तीमध्ये एवढी शक्ती आहे. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये गणपती खंडामध्ये 40व्या अध्यायामध्ये
वर्णन येतं की जन्मदाता आणि अन्नदाता पिता श्रेष्ठ आहे. ह्याच्यापेक्षा ही 100 गुणी श्रेष्ठ वंदनीय माता आहे. कारण का? आईचं अंतःकरण आई जाणू शकते. स्वामी विवेकानंदांनी ज्यावेळेस व्याख्यान देत होते, एक श्रोता उठला आणि स्वामीजींना प्रश्न विचारला की स्वामीजी, आईची काय व्याख्या सांगाल तुम्ही? आईवर काय बोलाल? सांगितलं, बाबा, तू 10 किलोचा 5 किलोचा दगड तुझ्या पोटावरती बांध आणि दुसऱ्या दिवशी मला ही व्याख्या विचारायला ये. या मातृशक्तीच्या अथवा या मातृकोकची काय मी व्याख्या करू? व्याख्या करण्याच्या पलीकडे ही आई आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गाती गरीयसी. अर्थात आई म्हणजे मातृभूमी. मातृभूमीची गरिमा ही स्वर्गापेक्षा पण श्रेष्ठ म्हटलं जात. कारण कोणताही बालक बाहेरनं थकून आला तर पहिल्यांदा आईच्या गोदीमध्ये जातो, आणि आईच्या गोदीमध्ये जेवढी विश्रांती मिळते ना, तेवढी कुठेही विश्रांती मिळते. या मातृशक्तीचा महिमा अपार आहे. हीच माता जी होती की ज्यांनी आपल्या बोटाला धरून जगत धारण करण्यावाल्यांना चालायला शिकवलं. हीच माता होती की जो जगताचे पालन करतो त्यांना दूध पाजलं. अहो, हीच प्रेम माता होती, प्रेमदाता होती की यांनी जगत पित्याला, जगत धारण करणाऱ्याला आपल्या गळ्याला लावून वात्सल्य लुटवून ठेवलं. कौसल्या माता होती ज्यांनी प्रभू रामचंद्रांना जन्म दिला. यशोदाजी ही माता होती की ज्यांच्या गोदीमध्ये भगवान कृष्ण खेळले. देवहूती पण एक माता होती की ज्यांच्या भगवान कपिलांना बोलायला आणि चालायला शिकवलं. आई ही लहान बालकाचा पहिली गुरु असते. आई एक शेतकऱ्याचं स्वरूप म्हटलं जातं. ज्याप्रमाणे शेतकरी शेतामध्ये बीज पेरतो, त्याप्रमाणे आई आपल्या बालकाच्या मनामध्ये संस्काराचं बीज पेरत असते. आणि जसं जसं संस्काराचं बीज पेरत असते आणि बीज जसं जसं अंकुरित होतं, तसं तसं एक समाजाला मोठी दिशा दाखवणारी एक महान आत्मा तयार होते. लहान मूल म्हणजे चिखलाचा गोळा आहे. त्याला गोळ्याला जसा आकार द्याल, मोराची मूर्ती बनवाल तर मोर होऊन जाईल, मनुष्याची मूर्ती बनवाल तर मनुष्य होऊन जाईल, गणपती बाप्पाची मूर्ती बनवाल तर गणपती बाप्पा झाले. आई तेवढी मोठी शक्ती आहे की मोराची मूर्ती बनवली तर कोणी पूजा करणार नाही, मनुष्याची मूर्ती कोणी बनवली तर पूजा करणार नाही, वाघाची मूर्ती बनवली तर कुणी पूजा करणार नाही. परंतु या चिखलाची मूर्ती जर गणपती बाप्पाची बनवली, शिवजींची बनवली, विष्णूची बनवली, प्रत्येक मनुष्य प्रणाम करू शकतो. प्रत्येक मनुष्य अगरबत्ती, धूप, दीप लावून आराधना करू शकतो. तोच चिखल आहे, तेच पाणी आहे, तेच सर्वस्व आहे. परंतु मूर्तीचा आकार जी बदलण्यामध्ये ताकद असेल तर कोणामध्ये? तर आईमध्ये. आपल्या बालकाला कोणती मूर्ती बनवावी, मनुष्य बनवावं की भगवंत बनवावं, ही आईमध्ये शक्ती आहे. ज्याप्रमाणे माता सुनीतीने सुसंस्काराची एक सत्प्रेरणा ध्रुव बाळाला दिली आणि ध्रुव बाळाला प्रेरणा दिली की बाळ, तू जंगलामध्ये जाऊन तपस्या कर आणि एक अटळ पदाची प्राप्ती कर. ध्रुवानी मातेचा आदेश मानला आणि अटळ पदाची प्राप्ती केली. आज ही ध्रुव प्रसिद्ध आहेत, आज ही ध्रुवाची माता प्रसिद्ध आहे. परंतु आज
7 दिवसाचं अनुष्ठान केलं तर एवढी मायेची ममता की बाबा तुला भूक तर नाही लागली, थोडा कंटाळा असलं तर राहू दे मला. ना, हे शरीर आहे, भूक लागेल, कंटाळेल, थकवा येईल, पण खरी माता ती असते. बाळा 100 माळा केल्या ना, अजून 10 माळा तू जास्त कर. आज 1 दिवसाचा उपवास केला तर थोडा उपवास अजून कर. आज एवढी गुरुभक्ती केली तर त्याच्यापेक्षा तू जास्त कर. हे खऱ्या आईचं अंतःकरण आहे, खऱ्या आईचे हृदय आहे. या ठिकाणी ममता कधी नसावी. जिजामाता पोटामध्ये गर्भ वाढत होता. आजच्या माता भगिनी पोटामध्ये गर्भ असेल तर हॉस्पिटलमध्ये जाताना ही मोठी 4 व्हीलर पाहिजे की बालकाचं रक्षण व्हावं. पण या माता ज्या अशा होत्या की घोड्यावर बसून कितीतरी किलोमीटर घोडदौड करायच्या, तलवार चालवाव्या, पट्टा चालवावा. कारण का की जो बालक जन्म घेईल ना तो दुष्टांचा नाश करणारा होईल, स्वराज्याची स्थापना करणारा होईल, माता भगिनीच्या अब्रूचं रक्षण करणारा होईल. ही मातृशक्ती आहे. प्रत्येक आईला वाटतं शिवाजी धर्तीवर यावा, जन्मावा, पण आपल्या घरी नसावा, शेजारच्या घरी असावा. ही मायेची ममता बालकाला कमजोर पण बनवू शकते. परंतु ही मायेची ममता सोडून उदार अंतःकरण, एक बालक माझा नाही, ही धरती माझे बालक आहे, हे माता मेहंगीबांचं उदार आणि विशाल अंतःकरण. की एक बालक माझा नाही, हजारो बालक माझे आहेत, या हजारो मुली माझ्या आहेत आणि हजारो भगिनी माझ्या आहेत, यांचं रक्षण करण्यासाठी, या धर्माचं रक्षण करण्यासाठी मातृशक्तीने आजपर्यंत धर्तीवर फार मोठं योगदान दिलं. भक्तनिष्ठ हिरण्यकश्यप सर्वात मोठा दृष्ट, अनेकांचा संहार केला, अनेकांचा नाश केला. राक्षस कुळीतला महान राजा आणि हिरण्यकश्यपूची पत्नी कयादू भक्तनिष्ठ. या भक्तनिष्ठ कयादूच्या मातेच्या प्रभावाने सर्वश्रेष्ठ भक्त श्रोमणी भक्त प्रल्हादांचा अवतार झाला. भक्त प्रल्हादांना एक समाजामध्ये एवढी मोठी दिशा दाखवली, धर्माची एवढी मोठी स्थापना केली की प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक चराचरातल्या कणात भगवंत कसे पाहावं ही दृष्टी देऊन गेली. या भक्तासाठी साक्षात विष्णूंना अवतार घ्यावा लागला, प्रागट्य व्हावं लागलं नरसिंह रूपामध्ये. भगवंतानी आपल्या रूपाचा विचार केला नाही, शरीराचा विचार केला नाही. की जो हिरण्यकश्यपूला ब्रह्माजीने वर दिलता की मनुष्य से ना मरे, शस्त्र से ना मरे, अस्त्र से ना मरे, दिन में ना मरे, रात में ना मरे, तर भगवंताला या भक्तासाठी संधीची वेळ गाठावी लागली. ईश्वर स्वरूप पण घेता आला नाही. चेहरा जनावराचा, शरीर मनुष्याचं, शस्त्र नाही, नाखुनानी वध करावा लागला. ही आहे मातृशक्तीची ताकद. अंग्रेजी शासन होतं. नारी जागृतीचा शंख वाजवणारे विनोबा भावे यांची माताजी फार संयमी आणि तपस्वी. विनोबा भावेंच्या आईचं चरित्र जर बघितलं तर डोळ्यातनं अश्रू येते. आईचं फार मोठं योगदान आहे. एक दोन नाही, अनेक उदाहरणं, अनेक मातृशक्तीचा महिमा या विनोबा भावेंच्या आईच्या परिचयातून देता येते. की ज्या ज्या सद्गुरूंच्या माताजी झाल्या आजपर्यंत, ही सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. प्रत्येक शक्ती
त्यांच्यासोबत काम केले. मातृशक्ती एक महान शक्ती आहे, परंतु आजपर्यंत ज्यांनी उपयोग केला, श्री आशारामायण नुसत्या भक्तांसाठीच प्रेरणादायी नाही, तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीतल्या प्रत्येक आईसाठी ही ओवी प्रेरणादायी आहे. माताजींचं चरित्र प्रेरणादायी आहे, कारण माताजीने जे उदार अंतकरणाने समाजाची सेवा केली, या आईसारखं प्रत्येक आईचं हृदय झालं तर धरतीवर काय होईल हे सांगू शकणार नाही. की आई म्हणजे अशी आहे की पहिलं गुरु म्हटलं जातं. तेजस्वी तपस्वी पुलस्त्य ऋषी पौत्र आणि विश्रवा ऋषि का पुत्र होने पर भी माता केकसी चुकीचं शिक्षण रावणासाठी दिलं आणि रावण राक्षस बनून गेला. ज्यांचा पुतळा आजही दरवर्षी फुकला जातो. केकसींचे विचार म्हणजे रावणाची माता ही राक्षसी प्रवृत्तीची होती. त्यांचं जीवन सत्संग, संत, गुरु आदर कधी करत नव्हत्या. ज्या माता भगिनी संतांचा आदर करत नाहीत, ज्या माता भगिनी धर्माचं आचरण करत नाहीत, तर त्या माता आपल्या पुत्राला आपल्या हाताने रावणासारखी शिक्षा देतात. एक गोष्ट मी स्वतः बघितली की एका ठिकाणी एक छोटा मुलगा सिगरेट पित होता. मी म्हणलं, हो हा मुलगा कोणाचा? म्हणजे हा माझाच आहे. म्हणलं, तुम्ही काही यांना शिक्षा नाही देत सिगरेट? अहो महाराज, काही समाजात प्रथाच आहे. छोटी मुलं लहानपणापासून सुपारी खाणं हे प्रथा आहे आणि त्याच्यानुसार चाललं जातं. मला वाईट वाटलं की काय ती माताजी होती की ज्या माताजींनी ब्रह्मज्ञानाचे संस्कार मध्ये रुजवले, ध्यानाचे संस्कार रुजवले, आणि ते बीज आज एवढं मोठं अंकुरित झालं, एवढं मोठं अंकुरित झालं की नुसतं परमपूज्य संत श्री आशा रामजी म्हटलं तर एक अल्लाहदायक, ज्याप्रमाणे उन्हातून थकून आलेला माणूस झाडाच्या सावलीला जातो आणि अल्लाहदायक क्षणाची अनुभूती घेतो, त्याप्रमाणे एक शीतलता, थंडावा आणि ब्रह्मज्ञानाची मनामध्ये उत्कंठा लागून राहणारे प्रत्येक मनामध्ये हे संस्कार रुजून गेले. माता मेंगीबाईंनी एका पुत्रामध्ये संस्कार नाही केले की या एका पुत्राच्या संस्काराद्वारे समाजातल्या लाखो करोडो हृदयामध्ये संस्कार स्थापित केले. एक मातेने एक बीज रोवलं. पूज्यश्रींचं चरित्र बघितलं तर पूज्यश्रींची साधना सर्वांमध्ये जास्त कशामुळे वाढली असेल तर माता मेंगीबाईमुळे. तसे तर हे अवतारी महापुरुष, परंतु अवतारी महापुरुषांना शोभेल अशी प्रत्येक माता असते. आजपर्यंत असं कधी झालं नाही की पिता धार्मिक आहे आणि माता अधार्मिक आहे तर पुत्र धार्मिक बनला. ना, पिता अधार्मिक असेल आणि माता धार्मिक असेल तरीही पुत्र धार्मिक बनला. रावणाची आई कैकेसी संतांचा आदर करत नव्हती, सत्संग करत नव्हती, तर रावण राक्षस बनला गेला. त्याच मातेने गुरूंचा आदर केला असता, सत्संग केला असता आणि रावणाला ध्यान भजनाचे संस्कार दिले असते
तर रावण आजही पूजला गेला असता, अनेक वर्षानंतरही पूजला गेला असता, या धर्तीवर द्वापार त्रेता कलियुग संपून गेलं तरीही त्या युगामध्ये पूजन झालं असतं. फक्त एका आईच्या चुकीमुळे एका जीवांना किती शिक्षा भोगावी लागते. म्हणून माता कयादू राक्षस कुळीमध्येही ज्या देवर्षी नारदांची आराधना करायच्या, देवर्षी नारदांची सत्संग श्रवण करायचे, राक्षस कुळी असतानाही सत्संग श्रवण करता करता या माता कयादूच्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला की आपल्या पोटी एक भक्त जन्माला यावा. आणि या नारद मुनींच्या सत्संग श्रवणाच्या अथवा सत्संग दर्शन आणि सत्संग संत दर्शनाच्या फळापोटी भक्त प्रल्हाद कयादूच्या पोटी आले. आजही मी त्या देशाचं नाव घेत नाही की या देशामध्ये माता भगिनी आपल्या पुत्रांना बंदूक चालवायला शिकवतात. समाजासाठी घातक आहे. बंदूक चालवण्यापेक्षा माळ जप करायला शिकवली तर या देशामध्ये अथवा इतर देशामध्ये बंदूक घेण्याची आवश्यकता पडणार नाही. ज्या मातेने पूज्यश्री ज्यावेळेस लहान होते ध्यान करायला बसवायचं ठाकूरजींच्या मूर्तीसमोर, आणि ध्यान करता करता एवढे गडून जायचे की लोणी खडी साखर चुपचाप वाटीमध्ये आणून ठेवावं, आणि गुरुजींनी थोडे डोळे उघडले की लोणी खडी साखर समोर दिसायचं. गुरुजींना लोणी खडी साखर फार आवडायचं. गुरुजींनी विचारावं बोबड्या बोलेमध्ये की आई हे कोणी ठेवलं? आईने सांगितलं की बाळ हे लोणी खडी साखर आहे ना, हे ठाकूरजीने पाठवलं. कारण तुम्ही छानपैकी ध्यान केलं ना, रोज जसं जसं ध्यान कराल तसे तसे ठाकूरजी लोणी खडी साखरेचा प्रसाद पाठवते. गुरुजींना या लोणी खडी साखरेच्या प्रसादाने एवढ्या मोठ्या ध्यानाची रुची लागली की रहे मछली जल बिन जैसा. आईमध्ये एवढी ताकद आहे, आईमध्ये दिशा बदलण्याची एवढी शक्ती आहे की ही मातृशक्ती बालक शिवरामाला जसे महात्मा तेलंग स्वामी बनवलं. पत्रम पुष्पम फलम तोयम मे भक्तिया प्रयंची तदह भक्त प्योष्ट प्रतनम. जो पण कुणी भक्त असेल ना, त्या भक्ताच्या हृदयामध्ये प्रेमाची उत्पत्ती करणारी ही आई आहे. शरणागतीचा भाव शिकवणारी आई आहे. ध्यान भजनाचा भाव शिकवणारी ही आई आहे. तर माता तेलिंग शिवराम तैलंग स्वामी बनले गेले. जिजामाताने आपल्या पुत्रांना गुरूंविषयी आदर करण्यासाठी शिकवलं, आणि एवढा आदर केला ज्यावेळेस समर्थ रामदासजींची छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढी सेवा केली की शिवाजी महाराजांना याच जन्मामध्ये छत्रपती पदवी मिळाली. याच जन्मामध्ये समर्थ रामदासजींकडून एवढी मोठी उच्च शिक्षा मिळाली की याच जन्मामध्ये आत्मसाक्षात्कार करून घेतला. छोटासा सामान्य जीव, परंतु या आईच्या संस्कारामुळे, आईच्या ज्ञानामुळे सामान्य जीव सुद्धा आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचला जातो. ही आहे आईची कोक, ही आहे आईची जननी म्हटलं जातं. ही आहे माता मेहंगी. ज्याप्रमाणे जी आई आपल्या बाळाला उच्च संस्कार देते,
जी आई आपल्या बाळाचं संगोपन ईश्वर प्राप्तीच्या दृष्टीने करते, ती आई सर्वात सर्वश्रेष्ठ महंगी आहे, महागडी आहे. कारण अशी महागडी वस्तू समाजामध्ये मिळत नाही, अथवा प्रत्येक सामान्य मनुष्य खरेदी करू शकतो असं नाही. मर्सिडीज गाडी धर्तीवरचे सगळे लोक खरेदी करू शकत नाही, कोणीतरी खरेदी करू शकतो. त्याप्रमाणे समाजामध्ये समाजाला दिशा दाखवणाऱ्या आपल्या बालकाला जो संस्कार देतात ना, ती आई ती सर्वश्रेष्ठ महान आहे. की माता मेहंगीबा एक नुसत्या आई नव्हत्या. माता मेहंगीबा एक उत्तम शिष्य होत्या. माता मेहंगीबा उत्तम संत आदर करणाऱ्या होत्या. ज्याप्रमाणे कपिल मुनींना देवहूतीने चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, शिक्षा दिली, आणि याच देवहूतीने कपिल मातेकडून, कपिल भगवंताकडून गुरुमंत्र घेतला आणि शेवटच्या श्वासापर्यंत गुरु आज्ञा पाळली, गुरु भक्ती केली, गुरु पूजन केलं. माताजींचं एवढं विशाल अंतकरण आणि विशाल हृदय होतं की पूज्यश्रींचे कित्येक प्रसंग असे आहेत की आज सगळे शिष्य गुरु आज्ञा पाळतात, परंतु एखादा शिष्य जर गुरु आज्ञा पाळत नसेल तर त्यांनी थोडं माताजींकडे बघावं. माताजींना थोडासा लिव्हरचा प्रॉब्लेम होता आणि मक्याची कंस माताजींना फार आवडायचे. बापूजी एक दिवशी आले, सांगितलं की मैया ये मक्के की भुट्टे नाही खाना, हे मक्याची कंस खायचे नाहीत, शरीराला तकलीफ होते, लिव्हर कमजोर आहे. माताजींनी त्या क्षणाला गुरु आज्ञा मांडली आणि त्या दिवसापासून मक्केचा एकही कण खाल्ला नाही. याला म्हणायचं गुरु आज्ञा पाळणं. आणि माताजींचं प्रेम काय सांगावं. माताजी आश्रमामध्ये बसल्यात आणि भावमूर्तीचं उदाहरण अथवा भाव शक्तीचं उदाहरण आणि भाव रूपाने गुरुजींचं दर्शन घेणं शिकावं माताजींकडून. की मैया जप करता करता बसलेत आणि भाव प्रकट झाले आणि भाव रूपाने गुरुजी समोर आले. माताजी सेविकाला सांगतायत की सेविका जा म्हणले. गुरुजी, माताजी कित्येक वेळा गुरुजी म्हणायचे की स्वामीजी इकडून तिकडून फिरतायत, थकले असतील, थोडी खुर्ची आण बसण्यासाठी. भावरूपाने बापूजींचं दर्शन घ्यायच्या. ज्यांच्या हृदयामध्ये भाव आहे ना, आज आत्ता या क्षणाला तुम्ही दर्शन बापूजींचं घेऊ शकता. माता मेहंगीबा माता या भाव रूपाने गुरुजींचं कित्येक वेळा दर्शन करायचं. सेविकानं खुर्ची आणली की मैया खुर्ची लाई. बोली खुर्चीच. तर खुर्चीवर बोली आसन टाक. आसन टाकून दे, थोडस गालीचा टाकून दे, थोडी विश्रांती करतील स्वामीजी आणि नंतर जातील. परंतु गुरुजी टहलता टहलता इकडून तिकडे फिरता फिरता निघून गेले. माताजींच्या डोळ्यामध्ये अश्रू आलं आणि सेविकाला सांगितलं की खुर्ची आत नेऊन ठेव. सेविकेने विचारलं, मैया बाहेर आणले? अरे स्वामीजी फिरत होते, फिरता फिरता थकतील आणि थोडी विश्रांती घेतील, पण निघून गेले. हे भाव दर्शन आहे. ज्यावेळेस निघून गेले त्यावेळेस डोळ्यातून अश्रू आले की गुरुजी निघून गेले.
कशी उच्च भाव आहे, कशी उच्च श्रद्धा आहे की पुत्रामध्ये हे गुरु स्वरूप बघणं, पुत्रांमध्ये ईश्वर स्वरूप बघणं, एक उत्तम भाव दर्शन बघायचं असेल ना, तर उत्तम भावरूपी दर्शन करायचं असेल तर माता मेहंगीबाकडे बघावं. गुरुजी हरिद्वार मध्ये होते आणि ज्यावेळेस गुरुजी हरिद्वार मध्ये होते, जवळ बापजी होते. बापजीने हा प्रसंग सांगितला की भाव रूपाने मैयांचे संकल्प गुरुजींसोबत पोहोचले. गुरुजींना राहवत गुरुजी बापजींना म्हणतात की मेटासा आश्रमला मी जाऊन येईन. तिथून अहमदाबादला जाईन. बापजीने दोन्ही हात जोडले, बोलले जशी तुमची इच्छा. परत बापूजी म्हणतात कि माँ मेटासा आश्रम में है तो माँ से भी मिलकर जाऊंगा. त्या क्षणाला इकडं भाव निघाला आणि तिकडं हृदयापर्यंत पोहोचला. भावामध्ये एवढी शक्ती आहे ना, जिथं भाव भक्तांच्या हृदयामधून निघाला त्या क्षणाला भगवंत तिकडे व्याकुळ होता. ज्यावेळेस भाव प्रगट होतो तर माता मेहंगीबासारखा व्हावा. भाव प्रगट होतो त्या क्षणी भगवंतानी सतगुरु दर्शन देतात. हे एक मोठं या चरित्रातलं मोठं उदाहरण. माता मेहंगीबानी एक महापुरुष नाही तयार केले. ज्या माता मेहंगीबानी आपल्या पुत्राला ध्यान भजन शिकवलं, त्याच माता मेहंगीबानी आपल्या नातवालाही शिकवलं. पूज्य साईजी ज्यावेळेस आश्रमात राहायचे आणि आश्रमातून फिरता फिरता या मैया हाताला धरता धरता ब्रह्मज्ञानाची शिकवण द्यायची. पूज्य साईजी ज्यावेळेस काटेरी झुडपं होते, नदीचा किनारा होता आणि नदीच्या किनाऱ्या जाऊन ध्यान भजन करायला बसायचे. माता मेहंगीबाने एखाद्या सेवकाला सांगावं की साईजी तिकडे ध्यान करतायत, डब्बा घेऊन जा. नातवाला पण ज्यांनी संत उपदेश, संत आदर, समाजाचा आदर ज्यांनी शिकवला त्या माता मेहंगीबा. माताजींचं हृदय, माताजींचं अंतकरण एवढं व्याकुळ होतं आणि दानवृत्ती एवढी होती. पूज्यश्रींचा जन्म होणार होता, पूज्यश्रींचा जन्म होणार होता आणि माताजींनी प्रार्थना विनंती केली. माझा सकाळचा नियम आहे, गोरगरिबांना अन्नदान, वस्त्रदान, ताक म्हणजे लस्सी, लोणी दान करण्याचा, आणि आपला जन्म झाला तर मी हे दान करू शकणार नाही, पण आपण थोडस थांबावं जन्म घेण्यासाठी. ज्याप्रमाणे शांडिल्याने सूर्याला आदेश दिला, कारण पतिव्रता शांडिल्य होती की सूर्य तुमची गती आज थांबवायची आहे, कारण तुमचा उदय झाला तर माझे पती मरणासन्न होते, मरण पावते. त्याप्रमाणे माताजींचा आदेश की माझी सेवा आहे आणि हे सेवा झाली नंतर तुम्ही जन्म घ्या. एक मोठी मातृशक्ती, सर्वात मोठी आध्यात्मिक शक्ती
सर्वात मोठी एक देवहूती सारखी पुत्र रूपामध्ये ब्रह्म बघण्याची शक्ती माताजींच्या चरित्रामध्ये आहे. आणि माताजींनी आपल्या स्वतःच्या जीवनातलं आचरण हे स्वतःपुरतं नाही ठेवलं, एक विशाल आचरण होऊन गेलं की संत आदर कसा करावा, पतीची सेवा कशी करावी आणि आपल्या पुत्राला ब्रह्मनिष्ठकडे ब्रह्मराज मार्गावर कसं घेऊन जावं हे शिकवण दिली. माताजींच्या अनेक प्रसंग अशा आहेत की हृदय द्रवित होऊन जातं, हृदय गदगदित होऊन जातं की पूज्यश्रींना कशी शिकवण दिली. ज्यावेळेस पूज्यश्री येण्याच्या अगोदर अनेक शास्त्राचं पठण, गर्भावस्थेत असताना ध्यान भजनाचं पठण, अनेक संस्कार या गर्भावस्थेत दिले. आजपर्यंत बालक तीर्थरामातून महापुरुष प्रगट झाले. विचारसागर वेदांत सदग्रंथ, या विचारसागरात आणि वेदांत या ग्रंथामध्ये जेवढे जेवढे वेदांत आणि सिद्धांत दिलेत ना, तेवढ्या मातेच्या कुळावरती दिले, मातेवरती दिले. म्हणून भारत सिंधूच्या नदी वखानी, नवाब जिल्ले में गांव बिरानी, रहता एक सेठ गुन खानी, नाम थौ मली सिरोमलानी, आज्ञा में रहती महंगी बात, पति परायण नाम मंगी बात. कि या पती परायण मैयाच्या पोटी अवतार होणार आणि या अवताराचा आनंद आपण साजरा करणार आहोत. की सुंदर आजची श्री आशा रामायणाची सेवा